प्रश्न 1. आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय ए आहे धरती, पर्याय बी गगन, पर्याय सी सागर, पर्याय डी वारा. उत्तर आहे पर्याय बी गगन. प्रश्न क्रमांक 2. तो शाळेत गेला या वाक्यातील काळ ओळखा. पर्याय आहेत ए वर्तमान काळ, बी भविष्यकाळ, सी भूतकाळ, डी आज्ञार्थी. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भूतकाळ. प्रश्न क्रमांक 3 आहे सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय ए आहे रम्य, पर्याय बी कुरूप, पर्याय सी छान, पर्याय डी आकर्षक. उत्तर आहे पर्याय बी कुरूप. प्रश्न क्रमांक 4 आहे पाणी पिणे या वाक्यात पिणे हा कोणता शब्द प्रकार आहे? पर्याय ए आहे नाम, पर्याय बी सर्वनाम, पर्याय सी क्रियापद, पर्याय डी विशेषण. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी क्रियापद. प्रश्न 5 आहे राम आणि श्याम खेळत आहेत या वाक्यातील आहेत हा कोणता काळ दर्शवतो? पर्याय ए आहे भूतकाळ, पर्याय बी वर्तमान काळ, पर्याय सी भविष्यकाळ, पर्याय डी पूर्ण भूतकाळ. उत्तर आहे पर्याय बी वर्तमान काळ. प्रश्न 6 आहे ज्ञानेश्वर या शब्दाचे योग्य विभाजन कोणते? पर्याय ए ज्ञानेश्वर, पर्याय बी ज्ञान ईश्वर, पर्याय सी ज्ञानेश्वर, पर्याय डी ज्ञानेश्वर. उत्तर आहे बी ज्ञान अधिक ईश्वर. प्रश्न 7 आहे खूप आनंद झाला या वाक्यातील खूप हा कोणता शब्द प्रकार आहे? पर्याय ए आहे क्रियाविशेषण, पर्याय बी आहे विशेषण, पर्याय सी आहे नाम, पर्याय डी सर्वनाम. उत्तर आहे ए क्रियाविशेषण. प्रश्न क्रमांक 8 माझे पुस्तक हरवले या वाक्यात माझे हा कोणता शब्द प्रकार आहे? पर्याय ए नाम, बी विशेषण, सी सर्वनाम, डी क्रियापद. उत्तर आहे पर्याय सी सर्वनाम. प्रश्न क्रमांक 9 आहे डोळ्यात तेल घालून पाहणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? पर्याय ए आहे रडणे, बी काळजीपूर्वक पाहणे, सी झोपणे, डी रागावणे. उत्तर आहे बी काळजीपूर्वक पाहणे. प्रश्न क्रमांक 10 सिंह या शब्दाचे अनेक वचन काय? पर्याय ए आहे सिंहा, पर्याय बी सिंह, पर्याय सी सिंहे, पर्याय डी सिंहास. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सिंह.